Cancer Healer Center, a new beginning. राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा कुटुंबियांसोबत परदेश दौऱ्यावर 4 मे रोजी ठाकरे भारतात परतणार। दोन्ही भाऊ मुंबईत परत आल्यानंतरच पुढील चर्चेची शक्यता। ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासाठी कार्यकर्ते आग्रही। अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकर एकत्र या, मनापासून एकत्र या। पार्ले पंचमतर्फे शिवसेना भवनासह कलानगर परिसरात बॅनरबाजी। राजकारणामुळे नाती तुटत नसतात, ठाकरे बंधूंच्या युतीचा विषय जिवंतच राहणार। राज ठाकरेंसोबत युतीसाठी उद्धव ठाकरे कमालीचे सकारात्मक, संजय राऊतांकडून स्पष्ट। मुंबईमधल्या सर्व लँडस्कॅमचे बादशहा उद्धव ठाकरे। भाजपच्या कार्यशाळेत आशिष शेलार यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी शरद पवार, सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार एकत्र। युगेंद्र पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुनेत्रा पवारांनी दिल्या शुभेच्छा। जनतेच्या कामासाठी सरकार प्रतिनिधींशी बोलणं चुकीचं नाही, अजित पवार आणि सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीवर शरद पवार यांची प्रतिक्रिया। शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील भेटींमध्ये राजकीय अर्थ काढू नका, संस्थेबाबत बैठकीनिमित्तानं भेट होती, प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। नांदेडमध्ये तांडा वस्तीच्या निधी वाटपावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये वाद। आमच्याकडे 237 आमदार, ज्यांना युतीमध्ये राहायचं नाही त्यांनी बाहेर पडावं। पालकमंत्री अतुल सावेंचा शिवसेना आमदार बाबूराव कदमांवर निशाणा। अतुल सावेंनी 237 आमदारांचा माज करू नये, शिंदेंच्या चेहऱ्यामुळे बहुमताचा आकडा पार केला। आमदार बाबूराव कदमांचं सावेंना प्रत्युत्तर। राज घनवट यांची पत्नी मनाली घनवट यांचं आकस्मिक निधन। हा मृत्यू नाही तर आत्महत्या, असं जवळच्या लोकांचं म्हणणं। दमानी यांचा ट्विट करत निशाणा। राजेंद्र घनवट हे धनंजय मुंडे यांच्या कंपन्यांमध्ये डायरेक्टर। मुंबई मंत्रालयाच्या बाहेर एसएसपी आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांच्या पालकांचं आंदोलन। आजारी मुलांना घेऊन पालक आंदोलनामध्ये सहभागी। आरोग्य विभागाकडून उपचारामध्ये दिरंगाई होत असल्याचा आरोप। काँग्रेसला धक्का, माजी आमदार संग्राम थोपटे भाजपत। बावनकुळे रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। भोर, राजगड आणि मुळशीमधील पदाधिकारी सुद्धा भाजपत। गर्भवती मृत्यू प्रकरणी दीनानाथ रुग्णालयाप्रमाणेच मणिपाल, सूर्या आणि इंदिरा आयव्हीएफ रुग्णालयांना अहवाल सादर करावा लागणार। अहवालानंतरच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अंतिम निर्णय देईल। Cancer Healer Center, a new beginning.